मराठी सॅड लव्ह स्टोरी. ती 15 वर्षाची असताना तिला तिच्या आईबाबांनी एका ऑर्केस्ट्रा मालकाला विकलं होतं. त्यानंतर त्या ऑर्केस्ट्रा मालकाने तिला दुसऱ्याला विकलं आणि दुसऱ्याने तिसऱ्याला. असे वर्षानुवर्ष चालले. तिला सतत कुणीतरी विकले आणि कुणीतरी विकत घेतले. मग एके दिवशी तिच्या आयुष्यात रोहित आला आणि मग मराठी सॅड लव्ह स्टोरी. मोनिकाचे डोळे त्या गर्दीत गेले. अनेक महिन्यापासून तिच्या मागे फिरणारे एका व्यक्तीला शोधत होते. जिथे जिथे तिचा कार्यक्रम असायचा तिथे तिथे तो पोहोचायचा आणि अगदी शांतपणे कार्यक्रम बघायचा. कार्यक्रम संपायच्या बेतात असताना तिला फुलांचा सुंदर गुच्छ देऊन शांतपणे परत यायचा. सुरुवातीला मोनिकाने त्याच्याकडे लक्ष दिले नाही, पण जेव्हा तो त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊ लागला तेव्हा तिच्या मनात तरुणाबद्दल एक कुतूहल निर्माण झाले. आणि तो कोण आहे, तो प्रत्येक कार्यक्रमात का असतो, त्याला त्याच्या पुढे कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण कसे कळते. मोनिका एक कुशल नृत्यांगना होती. बॉसच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपसोबत तिचा रोज वेगवेगळ्या शहरात कार्यक्रम असे. एखाद्या पिक्चरच्या नायिकाप्रमाणे अतिशय सुंदर चेहरा असलेली गोरीपान देखणी मोनिका जेव्हा स्टेजवर नाचायची तेव्हा अनेक लोकांची हृदय धडधडायची. तिच्या शरीराची लवचिकता, तिच्या कातील अदा आणि तिच्या होठावरचे हसू याने हजारो लोकांना वेडे लावले होते. पण वरवर दिसणाऱ्या तिच्या हसऱ्या मोहक आणि मोदक चेहऱ्यामागे खूप मोठे दुःख लपलेले होते. मोनिका अवघी 15 वर्षाची असताना तिच्या आईबाबांनी अवघ्या 10,000 रुपयासाठी तिला एका ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या मालकाला समीरला विकले होते. मग नृत्यातले प्रावीण्य हाच तिच्यासाठी शाप ठरला. ही सॅड लव्ह स्टोरी आपल्या माय स्टोरी कलेक्शन या यूट्यूबवरती बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पण मोनिकाने यावर आक्षेप घेतला असता समीरने तिला हवं तेव्हा आईवडिलांना भेटायला जाता येईल असं आश्वासन दिलं होतं. मोनिकाला ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सामील होऊन जवळपास 1 वर्ष झाले. दरम्यान तिने अनेक ठिकाणी आपले कार्यक्रम दिले होते. तिला पैसाही चांगला मिळाला, पण समीरने आपले वचन पाळले नाही. ना तिचे आईबाबा तिला भेटायला आले, ना समीरने तिला कधी तिच्या आईबाबांना भेटायला जाऊ दिले. याउलट त्याने वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. थोड्या दिवसांनी तो समीरचे मन भरले तेव्हा त्याने तिला दुसऱ्या ऑर्केस्ट्रा ग्रुपला विकून टाकले. यानंतर मोनिकाची पुन्हा विक्री झाली. प्रत्येक वेळेला तिच्या कलेसोबत तिचे शरीरही विकले गेले. पण मोनिका तक्रार कोणाकडे करणार. तेव्हा अशा परिस्थितीत जेव्हा तिच्या जन्मदात्या आईवडिलांनीच तिला या नरकात ढकलले होते. मोनिका ही आयुष्याला आता सरावली होती. जेव्हा तो तरुण तिच्या आयुष्यात आला तेव्हा मोनिका दलदली, अडकली, असहाय्य आणि भावनाही जीवन जगत होती. पण त्या तरुणाच्या एंट्रीने तिच्या आयुष्यात खळबळ उडवून दिली होती. मोनिकाने आता ठरवलं होतं की त्याला आता भेटायचे आणि विचारायचे की तो तिच्या मागे का लागला आहे. तिच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. तो तरुण उद्या येणार याची तिला खात्री होती. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणे तो तरुण तिच्या कार्यक्रमाला आला होता. कार्यक्रम संपल्यावर तो नेहमीप्रमाणे तिला बुके द्यायला आला. बुके देऊन तो परत वळणार इतक्यात मोनिकाने त्याला थांबवले आणि विचारले, गेल्या जवळपास 6 महिन्यापासून तू माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावतोय, मला बुके देतोय, पण काही न बोलता परत जातोय. असे का बरे? तुला माझ्याशी काही बोलायचे नाही का? कारण मला तू आवडतोस, तो गंभीर आवाजात म्हणाला. असे सांगणारे गुपचूप आहेत. असे बरेच लोक येतात, त्यांना मी आवडते, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे असे सांगून सगळेजण मजा मारून आली की आयुष्यात निघून जातात. असे हे सगळे फक्त आकर्षक असते, अल्पकालाची मजा असते जी काळाच्या ओघात मावळते. मोनिका नाराजीची सुरात म्हणाली, नाही, तास नाही आहे. माझे तुझ्यावर मनापासून खरे प्रेम आहे आणि तुझ्याशी लग्न करायचे आहे, तुला माझ्या आयुष्याचा हिस्सा बनवायचे आहे. तो तरुण काकुलतीने येऊन म्हणाला. हे शक्य नाही, मोनिकाने त्याला निक्षून सांगितले. का? कारण मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांना मी सोडून जाणे परवडणार नाही. मोनिकाने सत्य सांगितले. या प्रश्न लोकांना काय हवे आहे हा नाही, प्रश्न आहे तुला काय हवं आहे. त्या तरुण बोलला. म्हणजे? मोनिकाने नकळून विचारले. मी तुला नंतर सांगेल, पण त्याआधी तू मला सांग की तू तुझ्या सध्याच्या आयुष्यात खुश आहेस का? त्या तरुणाने विचारले. मोनिकाला तिच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. ती थोडा वेळ त्याच्याकडे सप्तपणे पाहत राहिली. मग म्हणाली, मी नाही म्हटलं तर? मग मी म्हणेन की तू हे असले जीवन सोडून दे. तो तरुण बोलला. आणि काय करू, काय खाऊ, कसे जगू? मला दुसरे तर काहीच येत नाही. या ऑर्केस्ट्रापायी माझे शिक्षणही पूर्ण झाले नाही. मोनिका असह्य होऊन म्हणाली, तुला काही उद्योगधंदा करायची गरज नाही. तू फक्त माझ्याशी लग्न कर. तुला मी माझ्या राणी बनवून ठेवील, आयुष्यभर तुझी काळजी घेईन. तो तरुण बोलला. तू भावनेच्या भरात हे बोलत आहे. तुझा हा प्रस्ताव मी स्वीकारू शकत नाही. मोनिका आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाली. तसं नाहीये, तो म्हणाला. आणि बाय द वे, माझे नाव रोहित आणि मी तुझ्यावर खरेखुरे प्रेम आहे.
मी एक ना एक दिवस तुला सिद्ध करून दाखवेल, एवढे बोलून तो उठला आणि निघून गेला. यानंतरही तो प्रत्येक कार्यक्रमाला रोहित मोनिकाला भेटत राहिला. जेव्हा जेव्हा तो तिला भेटायला यायचा तेव्हा तो तिला परत परत लग्नासाठी प्रपोज करायचा. सत्य हे होते की मोनिकालाही तो हळूहळू आवडू लागला होता आणि त्याचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारून तिला या लाजिरवाण्या जीवनातून मुक्त व्हायचे होते. पण तिच्या ऑर्केस्ट्रा मालकाने इतक्या सहजासहजी आपल्या तावडीतून मुक्त होणार देणार नाही हे तिलाही चांगलंच माहीत होतं. त्याच्यासाठी मोनिका म्हणजे सोन्याची अंडी देणारी एक कोंबडी होती. पण रोहितचे प्रेम आणि आपुलकी पाहून मोनिकाने त्याचा प्रस्ताव स्वीकारायचे ठरवले. एके दिवशी मोनिकाने रोहितला लग्नासाठी हो सांगितले तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले. मोनिका क्षणभर आनंदाने खुललेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. मग गंभीर स्वरात म्हणाली, पण रोहित, माझा ऑर्केस्ट्रा मालक मला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. त्याने मला भरपूर पैसे देऊन विकत घेतले आहे. त्याचे पैसे वसूल झाल्याशिवाय माझी सुटका नाही. मी त्याला विचारलेली किंमत देईल आणि तुला त्याच्याकडून विकत घेईल. रोहित क्षणाचाही विलंब न लावता म्हणाला, ठीक आहे, बोलून बघ, कदाचित तो हो म्हणेल. मोनिका म्हणाली. दुसऱ्या दिवशी रोहित मोनिकाला सोबत घेऊन ऑर्केस्ट्रा मालकाला भेटला आणि त्याला सांगितले की त्याला कोणत्याही किमतीत मोनिकाला त्याच्याकडून विकत घ्यायचे आहे. कोणत्याही किमतीत? ऑर्केस्ट्रा मालक किमतीत या शब्दावर भर देत म्हणाला. हो, कोणत्याही किमतीत, रोहित निक्षून म्हणाला. 25 लाख? ऑर्केस्ट्रा मालक मोनिकाकडे पाहत म्हणाला. मला मान्य आहे. रोहित एक क्षणही वाया न घालवता म्हणाला. ऑर्केस्ट्रा मालकाला हवी ती किंमत देऊन रोहितने मोनिकाला त्याच्या आलिशान घरात आणले. एवढे मोठे घर आणि त्याची सजावट पाहून मोनिका आश्चर्यचकित झाली आणि तिने विचारले, रोहित, हे घर तुझे आहे का? हो, रोहित तिच्या सुंदर चेहऱ्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. आणि आता तुझेही? मोनिकाच्या या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ती भाबडेपणाने म्हणाली, रोहित, माझा विश्वासच बसत नाहीये की सगळे खरेच आहे. माझ्या आयुष्यात होते असे वाटते की सगळे स्वप्नातच घडते आहे. स्वप्न नाही, हे सारे सत्य आहे. रोहित तिला मिठीत घेत म्हणाला, आपण उद्याच लग्न करू. दुसऱ्या दिवशी रोहितने मोनिकासोबत लग्न केले. रोहितला आईबाबा नव्हते. ते दोघेही कोविडमध्ये वारले होते आणि मग त्यांच्यानंतर त्यांची गडगंज संपत्ती आणि बिझनेस रोहितच्या नावे झाला होता. रोहितचे तिच्यावर मनापासून प्रेम होते. मोनिकाला वाटले की रोहितसारखा मुलगा तिला शोधूनही सापडला नसता. त्यांच्यामुळे जगातील सर्व सुख तिच्यापुढे आता हात जोडून उभी होती. अशाच आनंदात 3 महिने गेली. एके दिवशी रोहितने ऑफिसमधून घरी आला आणि चिंताग्रस्त होऊन हॉलमध्ये बसला होता. त्याला असे बसलेले बघून मोनिकाने विचारले, काय झाले रोहित, काही प्रॉब्लेम आहे का? रोहित म्हणाला, हो ग, प्रॉब्लेम तर आहे आणि तूच मला यातून बाहेर काढू शकतेस. पण जाऊ दे, तू नकोस या भानगडीत पडूस. मी बघून घेईल काय करायचे ते. मोनिका म्हणाली, अरे असे का म्हणतोस? मी तुझी अर्धांगिनी आहे. तुझा प्रॉब्लेम तर माझा प्रॉब्लेम आणि माझ्यामुळे जर काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मी नक्कीच करणार. सांग बरं काय झाले ते. अगं राणी, मी तुला कसं बोललो नाही, पण आईबाबांच्या मृत्यूनंतर बिझनेस खूप घाट्यात आला आहे. 2 वर्षानंतर 1 करोडची मोठी ऑफर आली आहे. पण समोरच्या पार्टीने मागची खूप विचित्र आहे. जाऊ दे. रोहितने नाराजीने सुरात म्हणाला, अरे पण राजा, सांग तरी काय झालं. मी असं बरं बिझनेस बांधव होऊ देईन. मोनिकाचा धीर आता सुटत चालला होता. यावर रोहित म्हणाला, तू आता आग्रह करते आहेस तर तू मला सांगतो, समोरच्या पार्टीच्या मालकाला तुझ्यासोबत एक रात्र घालवायची आहे काय? तरी काय डोकं बिकं फिरले की काय? अरे तुझी लग्नाची बायको आहे मी. अंगावर पाल पडल्यासारखी मोनिका ओरडली. तू माझी बायको आहेस म्हणून मी तुला सांगत नव्हतं. तुला म्हटले होते की यातून पडू नकोस. मी माझा प्रॉब्लेम नाही तर म्हणून काय सांगू. जाऊ दे, ऑर्डर गेली तर जास्तीत जास्त काय तर माझा बिझनेस बंद होऊन दे. असे म्हणून रोहितने डोकं पकडून बसला. मोनिकाच्या जीवाची आता घालमेल सुरू झाली. तिला रोहितला असे अडचणीत सापडलेले बघविना ही देखील आजूबाजूच्या बऱ्याच वेळ विचार करत बसली. अखेर तासभरानंतर ते मनाचा विचार करून बोलली, रोहित, माझ्या एका रात्रीच्या बलिदानामुळे आपला डबघायला आलेला बिझनेस वाचत असेल तर मी तयार आहे. रोहितने आपली मान वर करून तिच्याकडे बघत खरंच म्हणून माझ्यासाठी तू हे करशील? जड अंतकणाने मोनिका बोलली, हो. त्यानंतर लगेच दुसऱ्याच रात्री रोहितने मोनिकाला दुसऱ्या कंपनीच्या मालकासोबत पाठवले. रोहितला ती ऑर्डर मिळाली. पण 2-4 दिवसानंतर पुन्हा तोच प्रकार घडला. त्यावेळी मात्र रोहितने मोनिकाला थेट समोरच्या पार्टीच्या मालकाकडे जाण्यास सांगितले. तो म्हणाला, कधी तुम्ही माझ्या व्यवसायाशी संबंधित हिंमत लोकांना भेटले पाहिजे. काय बोलतोस रोहित, तू हे
मी तर फक्त एकदा सगळं ऐकून मोनिका आश्चर्यचकित झाली होती. हेच गोड आवाजात गोड म्हणाला, हे मोनिका, जर तू कसं केलंस तर आपल्या कंपनीला मोठमोठे ऑर्डर मिळतील, ज्यामुळे आपल्या करोडोचा नफा मिळेल. आजकाल हे सगळे खूप कॉमन आहे. एक पत्नी म्हणून तू माझ्या पतीला त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे हे कर्तव्य नाही का? आणि तू काय हे पहिल्यांदाच करत नाहीस? तुला ही सवय आहे या सगळ्याची? हे ऐकून मोनिका तर सुन्न झाली होती. मला तर सवय आहे सगळ्याची, असे बोलून रोहितने तिच्या दुसऱ्याच सेटवर बोट ठेवले होते. हे वेदनाचे आयुष्य ती मागे ठेवून आली होती. रोहितने तिला आयुष्यात परत हकलत होता. त्याचे खरे रूप आता तिच्यासमोर आले होते. तिच्याशी लग्न करण्यामागे काय डाव होता तो आता लक्षात आला होता. पण हे काय करू शकत नव्हती. काही नाही. मोनिका एक मजबूर असह्य अबला होती. ठीक आहे, ती उदास मंद हसत म्हणाली. रोहितने मग एका व्यक्तीला आपल्या घरी आणले आणि इच्छा नसताना मोनिकाला त्याला खुश करणे भाग पडले. मग हा क्रम चालूच राहिला. रोज कुठल्या तरी श्रीमंत व्यक्तीला सोबत घेऊन यायचा आणि मोनिकाला खुश करायची. मोनिकाला नंतर कळले की प्रत्यक्षात रोहित तिचे सुंदर शरीर त्याच्याकडे सोपवण्यासाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत होता. मोनिकाला आधी तिच्या आईवडिलांनी विकले, मग वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा मालकांनी तिला वारंवार विकले आणि आता तिचा नवरा तिला विकत होता. पण आता ती काय करू शकत नव्हती. त्यात एके दिवशी तिला माहीत पडले की ती प्रेग्नेंट आहे. मोनिकाने फार खुश होऊन ती गोष्ट रोहितला सांगितली. तिला वाटले बाळाची गोष्ट ऐकल्यावर रोहित सारा खेळ थांबवेल. पण तो म्हणाला, मोनिका, घाई आहे का बाळाची? अजून थोडे दिवस थांब, मजा करूयात. आणि काही माहीत आहे का बाळ कुणाचे आहे? आपण तुझे ऑपरेशन करूयात. हे ऑपरेशन हा शब्द ऐकताच मोनिकाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. तिने बाळासाठी रोहितला खूप विनवण्या केल्या, पण त्याचा काही फायदा झाला नाही. रोहितने तिच्या मनाविरुद्ध तिला डॉक्टराकडे नेऊन त्याचे ऑपरेशन केले. मोनिकाला असे वाटले की तिचे घाळेच कुणीतरी काढून नेले. ऑपरेशनची प्रोसिजर झाल्यावर ते दोघे जेव्हा घरी आले तेव्हा रोहित तिला म्हणाला, तू आता 2 दिवस आराम कर. आज रात्री मला एका पार्टीला जायचे आहे. मी उद्या सकाळीच येईल. घरी आला. मग तो रात्रीच पार्टीला निघून गेला. मोनिकाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ती आता एखाद्या निर्जीव बाहुलीसारखी झाली होती. रात्र म्हटली की सकाळी रोहित पार्टीहून घरी आला. बेडरूमचा दरवाजा आतून बंद झाला. त्याने बराच वेळ दरवाजा ठोठावला. आतून मोनिकाचा काही प्रतिसाद नव्हता. शेवटी मोनिका दरवाजा तोडून आत आला. आता मोनिकाच्या अस्ताव्यस्त अवस्थेत पडली होती. तिची डाव्या हाताची नस कापून तिने आत्महत्या केली होती. आता मोनिका तिच्या बाळापाठोपाठ त्याचा शोध घेण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघाली होती. तिचे निष्पाप शरीर बेडवर पडले होते, जणू रोहितच्या विचारात होते. आता कुणाला विकशील का मला? समाप्त.